नमस्कार. इथल्या सगळ्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज गुढीपाडवा आणि आपली सगळ्यांचाच खूप आग्रह होता, की आचार्य मेधाताई यांनी यावं. आज मेधाताई आपल्याकडे आल्या आहेत. पुढील सूत्र मी ताईंच्या हाती देते. सर्वप्रथम त्यांचं स्वागत करते, त्यांना शुभेच्छा देते आणि इथूनच दंडवत प्रणाम करते. परमपूज्य ओम मालती आई यांच्या ग्रंथावर आकाशम पतितम तोयम या ग्रंथावर ताई संवाद साधतात आहे. ताई, पुढील सूत्र आपल्या हाती. धन्यवाद. ओम श्री गणेशाय महा. ओम नमो भगवते शिवानंदाय. सद्गुरु ओम मालतीयाय नमः. तुम्हा सगळ्यांना सतसाधकांना माझा मनापासून प्रणाम. आज गुढीपाडवा आहे आणि आज आपण ज्ञान सागरामध्ये आता बुडणार आहोत आणि त्याचा अभ्यास करणार आहोत. या पुस्तकाचं नाव आकाशात पतितम तोयम असं म्हटलंय आणि पुढे आईने काय म्हटलंय, यथा गच्छती सागर. म्हणजे काय, एक थेंब. आई असं म्हणतात की हे एक सागरात जाणारा फक्त एक थेंब आहे ज्ञान सागरामध्ये, ज्ञानाच्या महासागरामध्ये. तर आता हे ज्ञान कसं आलं ह्याचा पण आपल्याला पुढे आता उल्लेख येईलच. या आईनं हे ज्ञान प्राप्त झालं होतं, पण आईने ते ज्ञान दुसऱ्या एका व्यक्तीला ते पुढे लिहायला सांगितलं. ते कसं हे झालं हे सगळं आपल्या पुढे येईलच. पण त्याआधी मी थोडस हे करते. या पुस्तक जेव्हा प्रसिद्ध झालं, तर मला मनमोहन नाथूंनी एक कविता माझ्यावरती केली होती आणि त्याच्यामध्ये मला त्यांनी सांगितलं होतं की तू आकाशी हे नाव वापर. स्वतःसाठी मला माझं नाव आकाशी दिलं होतं आणि त्यामुळे मी माझ्या स्टुडिओचं नाव आकाशीच ठेवलं होतं. तर त्यामुळे आईने मला सौ आकाशीला लिहिलंय. सौ आकाशीला आकाशातून स्त्रवलेल्या गंगोद्यात सचेल स्नान करावे, तृप्त व्हावे. आता मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना हा आपल्या सद्गुरू आईंचा आशीर्वाद आहे आणि ह्या ह्याची ज्ञान गंगा आता वाहणार आहे, त्या ह्याच्यामध्ये आपण सगळेजण सचेल स्नान करूया. आता मला एक थोडासा विरोधाभास होणार की हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ना कोणती कथा आहे, ना कोणत्या तऱ्हेची अशी तऱ्हेची गोष्टी काही सांगितले. शुद्ध एकदम ज्याला आपण म्हणतो ना की एक अभ्यासाचं टेक्स्टबुक, हे स्पिरिच्युअलिटीचं टेक्स्टबुक आहे. तेव्हा तुमच्या हातामध्ये हे एक म्हणतो आपण जसं की तुम्ही सगळेजण क्वालिफाईड आहातच ह्याला. तुम्ही सगळ्यांनी बी ए म्हणजे ग्रॅज्युएशन मिळवलेलं आहे. तर आता आपण PhDचा अभ्यास आपण सगळे मिळून करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये पण पण विरोधाभास असा आहे मला म्हणायचंय की मी त्याची सुरुवात मात्र एका मांडूक्योपनिषदाच्या संदर्भात एक गोष्ट सांगितली जाते, त्यांनी करणार आहे. तर मांडूक्योपनिषदामध्ये असं आहे की आहे ती मांडूक्योपनिषदाशी संबंधित, पण मांडूक्योपनिषदातलं त्यातलं सार विशेष काही सांगितलं नाहीये, पण ते गोष्टी रूपात आपल्याला कशाला सगळ्यांना आपल्याला कसं हे होतं. तर त्याचे सांगते मी. तर तिथे एक शिष्य आपल्या गुरुंच्याकडे येतो शिक्षण घेण्यासाठी. गुरुकुल असतं तिथे आश्रमामध्ये. खूप सेवा करतो गुरूंची मनापासून आणि गुरुची जे म्हणजे आज्ञाधारक असतो, कर्तव्यदक्ष असतो. तर सगळ्या तऱ्हेने गुरूंची सेवा करतो तो. आणि सेवा केल्यानंतर त्याची अपेक्षा असते की गुरुने आपल्याला काहीतरी शिकवावं. 2-3 वर्ष जातात, पण गुरु काय त्याला विशेष असं वेगळं, म्हणजे त्या ज्या तऱ्हेने त्याला असं वाटत असतं आपण खूप चांगली सेवा करतोय, तर त्या तऱ्हेने गुरु काय आपल्याला तितकं ज्ञान देत नाहीयेत. तर शेवटी तो थोडं-थोडं गुरूनं आपलं बोलून पण दाखवतो. म्हणताना गुरु म्हणतात, "ठीक आहे, मी तुला आता उद्या ये तू. उद्या मी तुला एक रहस्य सांगतो." म्हणताना त्याला अगदी रात्री झोप येत नाही, की आता गुरु आपल्याला वेगळं हे करणार, आपल्याला रहस्य सांगणार असं. खूप उत्सुक आणि हे राहतो, बेचैन राहतो. दुसऱ्या दिवशी गुरु त्याला बोलवतात आणि एक रहस्य सांगतात. तर रहस्य म्हणताना तो खूप खुश होतो आणि गुरु सांगतात, की गुरुकुल तुझे शिक्षण पूर्ण झालंय, तू गेलास तरी चालेल. आणि म्हणताना तो गुरुकुल सोडून बाहेर पडतो. बाहेर पडतो तो मंदिराजवळ येतो. मंदिराजवळ त्याला ओंकार ऐकायला येतो. तर त्याला आश्चर्य वाटतं, की तिथं कसं ओंकार ऐकायला येतोय?
आणखीन पुढे कुठे ते जातो तिथेही त्याला ओंकार ऐकायला येतो. आणखीन पुढे जातो तिथेही त्याला ओंकार ऐकायला येतो. मग मात्र त्याला मनामध्ये शंका त्याच्या यायला लागते, की गुरूंनी आपल्याला रहस्य म्हणून सांगितलं. मग हे कोणतं रहस्य सांगितलं? हे तर सगळ्यांना माहिती आहे. हे सगळेजण ओंकार तर सरसकट सगळेजण करतात. एक प्रकारच्या त्या मनामध्ये संशय येतो, की गुरुने आपल्याला काहीतरी फसवलं, आपल्यात काहीतरी चूक झाली. म्हणून गुरुने आपल्याला काही थांगपत्ता लागून दिला आणि असं काहीतरी झालं असं दिसतं. तो परत फिरतो. परत फिरतो आणि गुरुकुलमध्ये पुन्हा जातो आणि गुरुंना विचारतो, की "माझी काय तुम्ही चूक झाली? असं तुम्ही असं कोणतं ज्ञान मला रहस्य सांगितलत तुम्ही?" तर "काहीच रहस्य नाहीये. सगळेजण ओंकार करतायत." तर मग ते म्हणतात, की गुरु हसायला लागतात. गुरु म्हणतात, की "बरं ठीक आहे. तू असं एक काम कर." ते त्याच्या हातात एक दगड देतात आणि दगड देऊन ते सांगतात, की "या दगडाची तू फक्त त्या दगड कोणाला द्यायचा नाही हं. पण फक्त या दगडाची किंमत करून ये तू आणि मग तू किंमत सांगितलीस मला, की मी तुला त्या रहस्याचा हे करतो, उद्बोध करतो त्याचा." मग तो म्हणतो, "बरं ठीक आहे." मग तो जातो. एक सगळ्यात पहिला दगड आहे, तर दगड कोण हे करणार? म्हणतो पहिले भाजीवाल्याकडे जातो म्हणे, "ह्याची तू तागडीमध्ये वजन कर आणि सांग किंमत किती आहे?" मग दगडाची काय किंमत? तुला मी पाव किलो भाजी पण देणार नाही याची. मग तिथून जातो. असं करत-करत कुठे किराणा मालाच्या दुकानात विचारतो, आणखीन कुठे विचारतो. करता-करता एका ठिकाणी एक हे असतो म्हणजे एक कोण ग ग एक गृहस्थ असतात. ते त्याला त्याला भेटतात आणि ते काय सांगतात, की "अरे तुला सांगू का, ह्या इथं एक अशी वेगळी वस्ती आहे आणि ह्या वस्तीमध्ये त्याच्या म्हणजे मला असं वाटते, की जर हा तुझ्या गुरूंनी तुला दिलेला आहे." मला वाटतं त्याला संन्यासी भेटतो आणि तो संन्यासी सांगतो, की "मला वाटतं तुझ्या गुरूंनी हे दिलंय आणि तू परत घेऊ नकोस म्हणजे देऊ नकोस कुणाला. पण ह्याची किंमत ऐकून ये. म्हणजे एखाद वेळेस हा खूप काहीतरी म्हणजे चांगला किमती दगड असावा." तर किमती दगड आता शोधणारं कोण आहे? तर ह्या ज्या बायका आहेत म्हणजे त्या तिथे वस्ती असते याच्या स्त्रियांची. तर त्यासारख्या सोनं आणि हे वगैरे खरेदी करत जवळ खरंच खरेदी करत असतात. त्या तुला सांगतील, त्या तुला गाईड करतील. म्हणताना हा त्या वस्तीमध्ये शिरतो, तर तिथल्या ज्या त्या वारांगणा असतात, त्याची जरा थोडी चेष्टा करतात. "काय संन्यासी आज इकडे यायची तुमची इच्छा झाली का?" वगैरे असं. हा गंभीर असतो. हा गंभीर राहतो आणि तो सांगतो, की "मी काही कामाने आलोय आणि माझ्या गुरुच्या कामाने आलोय आणि मला असं-असं मला माहिती हवी आहे. हा दगड बघा आणि तुम्ही ह्याला हे काय आहे सांगा." तर त्या हातात घेतल्याबरोबर सांगतात, की "अरे बाबा, हा तर खूप अनमोल असा रत्न आहे आणि तू असं कर, आम्ही त्याची काही किंमत वगैरे सांगू शकणार नाही. इथे ते एक या नगरामध्ये एक आहेत जवाहर आहेत. ते जवाहर यांच्याकडे तू जा आणि त्यांचा पिढ्यापिढ्यांचा हा आहे व्यवसाय. तर ह्या व्यवसायामध्ये ते नक्की सांगतील याची किंमत. आणि त्याने मग तो शोधत-शोधत त्यांच्याकडे जातो, त्यांना दाखवतो. ते हातात घेतल्याबरोबर सांगतात, की "अरे बाबा, ह्याची किंमत तर कोणीच करू शकत नाही. तुला कोणी दिलाय आणि नक्की तुझा ज्यांनी ज्यांनी कोणी दिलाय तुझ्या गुरूंना, तर अत्यंत तो श्रीमंत मनुष्य असला पाहिजे, कोणतरी राजा-बिजाने दिला असावा. तर तू हा नीट आता सांभाळून तुझ्या गुरुकडे परत नेऊन दे. अत्यंत आणि मला याची किंमत करता येणार नाही. असा हे आहे. याची किंमत मी नाही करू शकत." असं म्हणताना ह्याला खूप आश्चर्य वाटतं, की एक दगड आणि ह्याचं हे कसं? आणि मग तो परत गुरुकडे जातो आणि गुरु सांगतो की सांगतो, की असं-असं माझा अनुभव. म्हणताना मग गुरु त्याला समजावून सांगतात, की ओंकार हे जे आहे याची हे काय आहे? याचं रहस्य सांगतात आणि त्याचबरोबर सांगतात, की जोपर्यंत माणसाला स्वतःचा अनुभव घेत नाही मनुष्य आणि त्याचं ज्ञान होत नाही, तुम्ही किती ज्ञान प्राप्त केलंत, पण स्वतःचा जो अनुभव असतो, तो अनुभवच खरा. तर तशी तुझी जेव्हा तपश्चर्या होईल, तेव्हा तुला खरं ओंकाराचा अर्थ कळेल. तर आता हे आपल्या सगळ्यांना हे होतं, कारण आपण गृहस्थाश्रमी आहोत. आपण आपल्याकडनं जे काही देवाकडे जायचा प्रयत्न करतो आणि आपल्या पण मनामध्ये कधी-कधी अशी शंका येते. तर ह्या ह्याच्यामध्ये अ, आपला अनुभव कमी पडतो का? ह्याच्यावरती आपल्याला आपण विचार करायचा आणि ह्या ह्याच्यामध्ये हे जे ज्ञान आहे, जे गूढ ज्ञान आहे, ते गूढ ज्ञान आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा. तर मला खूप आनंद होतोय, की तुम्ही मला इथं बोलवलं त्याचं कारण असं, की कथा आणि प्रवचन वगैरे मी पण खूप ऐकलेत. अ, एक आपली स्टेज असते आणि त्या स्टेजला अध्यात्माकडे वळायचा मार्ग तोच आहे.
तर पण मला असं होतं, की पुढे-पुढे आपल्याला त्या कथा वगैरे आवडेनाशा होतात, की खूप लांबलचक कथा असते आणि त्यातलं एक मॉरल काय असतं, त्याच्यामध्ये काय मुख्य सांगितलं असतं, की क्रोध करू नका, लोभ करू नका. इतकंसं सांगायला इतकं पाळणाल कशाला लावलं, असं आपल्याला वाटू लागतं. म्हणजे आपल्याला ती गोष्ट समजलेली असते. तर असं करत-करत आपण आता इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि आता हे जे पुस्तक आहे, ते तसंच आहे, की त्याचा सगळा सार आपल्याला अध्यात्माचा आपण आता ह्याचा अभ्यास करणार आहे. तर आता सुरुवातीलाच माझ्या ह्याच्यामध्ये मी माझी सुरुवात कशी केली आहे ते बघा, की मीच म्हणजे हे मराठी हिंदी पण मीच हे केलं टायपिंग आणि म्हणजे पण पुस्तक छापायचं काम मी केलं होतं आणि मराठी पण मीच केलं. तर त्यावेळेला जेव्हा सुरुवातीला परमपूज्य ओम आईचा अल्प परिचय असं जेव्हा मी म्हणते, तेव्हा सुरुवातीलाच मी असं म्हणते, माझी आई आणि लगेच मी थांबून म्हणते, आपली आई. हे मला आईने घडवलं, की मी माझ्या आईला माझी आई म्हणू शकत नाही. आता ती सगळ्यांची झाली, हे मला समजतं. आणि त्याचबरोबर असं म्हटलं, की या प्रस्तुत ग्रंथात आपल्यासाठी आकाशगंगा जे घेऊन आले त्यांचा परिचय करून देणे कोणीच आईचा परिचय करून देऊ शकत नाही. तो एक गुरु आणि शिष्याचा जो अनुभव असतो, तर शिष्य किती पण गुरुची आपले तुम्हाला पण तो अनुभव असेल, की गुरुची आपण किती पण आपण ज्या सानिध्यात आपण राहिलेलो असतो, तर त्याचं किती वर्णन केलं आणि काय केलं तेच पण आपल्या हृदयातलं आपण पूर्ण त्यांना सांगू शकलो असं वाटत नाही. तर तसेच माझी पण अवस्था झाली आहे इथे आणि इथे लिहिलंय, की आईने केलेली त्यांच्या देहधारी अवस्थेतून होते. म्हणजे हे शिष्याला सुद्धा कठीण आहे, परंतु मनुष्याची ओळख त्याच्या देहधारी अवस्थेतून होते. त्यांनी केलेली तपश्चर्या जर आपल्याला समजून घ्यायची असेल, तर त्यांची ओळख, त्यांचे जीवन, परिस्थिती आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. आता हे मी परिस्थिती का म्हटले, की आपण ब पूर्वी बघितलेलं आहे, की आई अ, अ, गृहस्थ आश्रमात राहून आईनी सगळं केलं आणि त्यामुळे अनेक विवंचना, आर्थिक काही अडचणी, असे पण संकट, सांसारिक संकट, आईची स्वतःची प्रकृती, हे सगळं सांभाळत-सांभाळत आईने कठोर तपश्चर्या केली आणि अशी कठोर तपश्चर्या करता आईना हे सगळं ज्ञान प्राप्त झालं. आता हे ज्ञान प्राप्त झालं हे जे आहे ह्याचं कसं तर आता ह्याची मोठी गमतीदार गोष्ट आहे, की एकदा माझी एक मानलेली मुलगी आहे, ती आयुर्वेदिक डॉक्टर आहे. तर तिला मला सहज माझ्या मनामध्ये विचार आला, की हे आपल्याला आपण ॲलोपॅथिकमध्ये ऐकतो, की अ, गो हे घेतलं एखादं औषध आलं आणि 7-8 वर्षांनी त्याचे साइड इफेक्ट होतात म्हणून मग त्याच्यावरती काही देशामध्ये बंदी घातली जाते किंवा ते औषध बॅन केलं जातं. असं काही-काही वेळा झालेलं आहे किंवा त्याचे साइड इफेक्ट होतात हे आपल्याला कळतं. मग ही आयुर्वेदिक औषधं तर त्याचे काय म्हणतात त्याचं साल, त्याचं फूल, त्याची मुळं, त्याची पानं, त्याचे रस आणि पुन्हा त्याचे फळाचे रस आणि त्या रसांचे पुन्हा कॉम्बिनेशन आणि इतक्या वनस्पती आहेत, इतकी औषधं आहेत. कुठलं औषध नाही असं नाही. तर मग हे तर जुरळाचं सुद्धा औषध आहे, आश्चर्य म्हणजे. तर अशी सगळे आहे, कसं काय त्यांनी शोधून काढलं असेल, कसं केलं असेल आणि कोणावरती प्रयोग केले असतील. तर तेव्हा तिने सांगितलं, की "अगं, या 17,000 हे आहेत याचे रस आयुर्वेदामध्ये. सत्तू काय काय तुम्ही अभ्यास करणार?" तर ते कसे आलेत? तर वरून आलेत. म्हणजे धन्वंतरीने हे जे ज्ञान आहे ते आकाशातून आलेलं आहे. आणि म्हणूनच मला पण आकाशातून आलंय का म्हटलं, तर आईंना काही स्वतः आई कुठे प्रवचनाला जात नव्हत्या, आई काही पुस्तकं वाचत नव्हत्या, काहीच होत नव्हत्या. पण आईंना जे ध्यानाच्या मध्ये ज्ञान दिलं गेलं, त्याच्यामध्ये वेद, उपनिषद वगैरे असं तर आईने त्याच्यामध्ये लिहिलं पण आहे, की काही वेळा मला त्या व्यक्ती दिसायच्या आणि मग आईना मागून कळायचं, की ही व्यक्ती अमुक ऋषी आहेत. अमक्या ऋषीने हे अमकी पोथी लिहिलेली आहे आणि त्याच्या संदर्भात आईना त्यांनी ज्ञान दिलंय. आणि काही वेळेला आईना ते कोणी दिसायचं पण नाही आणि नुसतं शब्द ऐकायला यायचे. आणि हे ज्ञान आईच्याकडे साठत गेलं, पण आईला वेळ कुठे? संसार आणि पुन्हा लोकं आता खूप मागे लागले होते. मी म्हटलं ना 1963 पासून आमच्याकडे माणसं यायला सुरुवात झाली. तर आईला उसंतच नसायची. आई बसून लिहिणार केव्हा? आणि पुढे तसं झालं, की जेव्हा जरा थोडी बहुत इकडं मिरजेला आल्यानंतर थोडा बहुत रिकामा वेळ आहे, तर आईचा हात दुखत होता. तो उजवा हात खूप धरला होता. आईला लिहायला त्रास होत होता. असं करत-करत ते राहून गेलं आणि आमच्याच एका साधकापैकी एकाचा खूप मोठा
ऍक्सिडेंट झाला आणि तो 18 दिवस याच्यामध्ये होता, कोम्यामध्ये. जगायची त्याची काही शक्यता नव्हती, पण त्याला ह्याच्यामध्ये दिल्लीला एम्स हॉस्पिटलमध्ये तो होता. आणि मग त्याला एक दिवस त्याला अ, असं दिसलं की आईच म्हणजे त्रिशूळ घेऊन आल्यात वगैरे, आणि असं सगळी त्याचा मोठा अनुभव त्यांनी सांगितला. आणि त्याच्यानंतर तो कोम्यातून बाहेर आला. हे विशेष सगळ्यांना आश्चर्य वाटलं. तिथल्या डॉक्टरना पण आश्चर्य वाटलं. आणि त्याच्यातून आल्यानंतर तो पुढे बरा पण झाला. 1 वर्ष बरा नाही, तो बरा झाला. जरी बरा झाला तरी त्याच्या ते जो भयंकर मोठा ॲक्सिडेंट झाला होता, त्यांनी त्याच्यामध्ये काही शारीरिक त्रुटी राहिल्या होत्या. तर त्याला पटकीने काही सुचायचं नाही. दुसरं त्याला लिहायला त्याला पण त्रास व्हायचा. पण तो जेव्हा पहिल्या वेळेला जसं त्याला शक्य झालं, तसं त्याची बायको घेऊन त्याला दिल्लीहून घेऊन आईकडे तपोवनामध्ये घेऊन आल्या त्या. त्या घेऊन आल्यानंतर आईनी त्याला सांगितलं, की "आता हे माझं जे काम आहे, हे तुला करायचंय" म्हणून. आणि त्याला काही म्हणजे तो अगदी लहान 50-16 वर्षाचा असताना त्याने आईकडनं दीक्षा घेतलेली. आणि त्याचे आई-वडील पण म्हणजे तो दत्तक गेलेला होता. तर त्याचे आई-वडील पण आईकडे येत असत. ते पण आईंचे दीक्षा घेतलेले, साधनेला येत असत. तर इतक्या वर्षाचा हे होतं, पण त्याला कल्पना नव्हती, की आपण लिहायचं म्हणजे कसं लिहिणार मी? माताजी मैं आप जो ज्ञान आपको है, वो मैं कैसे लिख सकता हूँ? हिंदी भाषिक होता तो. तर आई म्हणाली, "नाही, तुला मी रोज सकाळी ध्यानाला बसायचं आणि मी तुला इथून सांगीन ते तू लिहून काढायचं." त्याप्रमाणे त्यांनी त्यांनी रोज सकाळी 4 वाजता आई मिरजेला असायच्या आणि तो असायचा अ, दिल्लीला. आणि दिल्लीला सगळं ज्ञान त्याला ते मिळायचं. आणि मग तो ध्यानाहून उठला, की त्याला बरोबर लिहिता यायचं नाही, आणि त्याला इतका तो अनुभव आलेला असायचा. सगळं त्याला सांगताना आणि ते लिहिताना त्रास व्हायचा. तर ह्याच्यामध्ये एक ठाकूर सिंग म्हणून आईच्याकडे पहिल्यापासून येणारे ग्रस्त होते, साधक होते. आणि त्यांची कुंडलिनी तेव्हा खूप वर्षापूर्वी जागृत झाली होती. अत्यंत चांगले साधक. तर ते म्हणजे त्यांना नोकरी होती. त्यांच्या मुलीचे लग्न वगैरे व्हायचे होते. पैशाची तर आर्थिक म्हणजे आपण म्हणतो तशी त्यांची काही परिस्थिती अशी हे नव्हती, की नोकरी करूनच घर चालवत होते. तर अशा ह्याच्यात ते नजफगडहून पुन्हा रोज ते इकडं दिल्लीला यायचे. आणि सकाळी येऊन त्यांनी जे काही हे केलेलं असायचं ते ऐकून घ्यायचे. त्यांनी काय अर्धवट लिहिलेलं असतं ते घेऊन जायचे. जाऊन पुन्हा ऑफिसला जाऊन पुन्हा येऊन लिहून दुसऱ्या दिवशी येताना ते पहिले लिहिलेलं घेऊन यायचे. अशा तऱ्हेने 4 वर्ष हे चाललं आणि मग हा ग्रंथ लिहिला गेला. तर आता आश्चर्य असं आहे, की जेव्हा हे ग्रंथ ह्याच्यामध्ये आले तपोवनात, तर आईने कुणाकुणाला लिहायला सांगितलं. जो समोर दिसला आई कुणालाही करायच्या, की "बघ बाबा ह्याच्यातून तुला काही हे करता येतंय का?" तर बरेच जणांनी प्रयत्न केले आणि जवळ-जवळ मला कळलं 26 जणांनी वेगवेगळं दिलेलं लिखाण माझ्या हातात आईने ठेवलं आणि आईने सांगितलं, की "हे तू आता लिही" म्हणून. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, की हे जे 6 रजिस्टर होती. ते जे 4 वर्ष लिहिलं गेलं, ती 6 ते रजिस्टर मी आजपर्यंत बघितलेलं नाहीये. आणि मग मी ते जे लोकांनी लिहिलेलं होतं आणि आईने काही थोडं बहुत त्याच्यातलं करेक्ट केलं होतं. आईने त्यांना सांगितलं होतं. ते सगळं माझ्याकडे कोणी हिंदीत लिहिलं होतं, कोणी मराठीत लिहिलं होतं. कोणाला हिंदी येत नाही तरी हिंदीत लिहिलं होतं. ते असं सगळं माझ्याकडे आलेलं मी ते गोळा केलं आणि लिहायला सुरुवात केली. आईची आठवण केली आणि सुरुवात केली आणि ते लिहिलं गेलं. आता ह्या ह्याच्यामध्ये अ, एक-एक खूप अडचणी यायच्या मला. अडचणी अशा यायच्या की बऱ्याचशा गोष्टी समजायच्या नाहीत. कारण माझा तो अनुभव नाही. जरी माझ्या कुंडलिनीचा जो प्रवास काय माझा असा आईसारखा इतका सूक्ष्म स्वरूपात झालेला नव्हता. तर बरेच वेळा मला त्याचं हे कळायचं नाही. गंभीर अर्थ त्यातला गा ते गाभा ज्याला आपण म्हणतो, तर ते मला समजलेलं नसायचं. मग मी पुन्हा मिरजेला जायची, आईला विचारायची, लिहिलेलं दाखवायची, परत यायची. असं करत हा सगळा ग्रंथ हे झाला. ह्या ह्याच्यामध्ये माझा तुम्ही अनुभव म्हणाल तर मी तर वेडीपिशी झाले होते. त्यावेळेला मी पैशाच्या खूप अडचणीत होते. नुकतीच मी ठाण्याला शिफ्ट झाले होते आणि त्या ह्याच्यामध्ये मी या फक्त पुस्तकासाठी जवळ-जवळ 1-1.5 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले. कारण कॉम्प्युटर माझ्या घरी नव्हता. तेव्हा कॉम्प्युटर चालू झाले होते आणि मी सगळं घेतलं. स्कॅनर घेतला, प्रिंटर घेतला, सगळं घेतलं आणि काम सुरू केलं आणि काम सुरू झालं.
तर ह्या काम करताना सुद्धा असे अनुभव आले, की ह्या ह्याच्यामध्ये मला असं कळलं, की अजिबात कोणत्याही प्रकारची अशुद्धी चालत नाही. असे मला खूप विचित्र अनुभवले, की कोणी-कोणी म्हणायचं, की सगळ्यांना आई म्हणजे आईंच्या प्रती प्रेम प्रत्येकाचं, त्याच्यामध्ये काही हे नव्हतं. पण त्या प्रेमापोटी ते जेव्हा काही मदत करायला जायचे, पण ती मदत जर ती योग्य नसायची, तर त्याचा फटका मला बसायचा. म्हणजे माझं जे काम असायचं ते काम एकदम गडबड होऊन जायचं. तर मग माझ्या लक्षात आलं, की जरी कोणाला काही वाईट वाटलं, तर हे वाटलं, तर आपण आईला विचारल्याशिवाय कोणाच्या हातात हे आपण द्यायचं नाही, कारण आपल्याला काही समजतच नाहीये आणि हे आपल्याला काय आहे हे काही कळत नाहीये. आणि मग ह्याच्याप्रमाणे मग मी त्याप्रमाणे सगळ्यांना कोणाला मी दुखवलं नाही अजिबात. पण त्यांनी जे का मला हे केलं ते नुसतं ठेवून दिलं. पण जोपर्यंत मला आतून आज्ञा होत नाही, परमेश्वराकडनं आज्ञा होत नाही, तोपर्यंत त्याची मदत आपण घ्यायची नाही. आर्थिक असो, कुठलीही असो. आणि असं मी हे सगळं काम केलं. आता ह्याच्यामध्ये सुरुवात कशी आहे? तर मी टेक्स्ट बुक करायला म्हटलंय. की जे तुम्ही उपनिषद म्हणतात, वेद म्हणतो, आपण भागवत कथा म्हणतो, कृष्णलीला म्हणतो, रामकथा म्हणतो, यातला सगळा जो सार आहे ना, तो ह्याच्यात आहे. आणि तो सारच आता आपण समजून घ्यायचा आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे, की अ, स्वामी शिवानंदांचं मी मला वाटतं उदाहरण एकदा दिलं पण होतं, की स्वामी शिवानंदांचं अत्यंत अगदी बरेच वर्ष त्यांच्या जवळ त्यांचा वैयक्तिक अ, काम करणारं शिष्य आणि ज्याच्यावरती म्हणजे लोकांना असं वाटायचं, की शिवानंद स्वामींचा एकदम अत्यंत प्रिय शिष्य. तर त्याचा मृत्यू झाला. आश्रमातच होता तो. तिथे मृत्यू झाला आणि मग काय बाकीचं असं किती धावपळ झाली आणि तिथं असं आहे, की जो संन्यासी असेल तर पूर्वी तरी आता मला माहीत नाही, कारण गंगेवरच्या ह्याच्यावरती आता खूप हे आणलंय. पण पूर्वी जे कोणीही संन्यासी गेलं, तर संन्यासाला पोत्यामध्ये बांधायचं, त्याला दगड बांधायचा आणि गंगेमध्ये सोडून द्यायचं माशांना खायला. म्हणजे खाली गेला की ते पोतं उघडलं जायचं अशी व्यवस्था असायची. तर असंच त्याचं हे व्हायचं कारण गंगाच त्या संन्याशाचं असं असतं, जेव्हा तो संन्यास घेतो, तेव्हा त्याची सगळी क्रिया केलेली असते. त्याचा एक प्रकारचा मृत्यूच झालेला असतो आणि ती सगळी क्रिया त्याची त्यावेळेला झालेली असते. त्यामुळे त्याची पुन्हा त्याला अग्नी दिला जात नाही. तर म्हणजे त्याला अग्नी मिळालाय, अग्नी त्याला दिला गेलाय असं असतं त्याचं. तर त्यामुळे आता ते सगळं हे करणार आणि तयारी केली सगळी त्यांनी आणि नेमकेच स्वामी शिवानंद काहीतरी कामाने आपल्या कुटीरमधून बाहेर आले. तर कोणाची काय अशी जाऊन हिंमत नव्हती, की आता त्याला आम्ही तयारी केली, तुम्ही या असं बोलवायची. गुरूंना कसं काय हे करायचं. पण आलेच आहेत म्हणताना कोणतरी धावत पडत गेलं आणि सांगितलं, की स्वामीजी असं-असं त्याला हे करतात. म्हणजे तुम्हाला शेवटचं दर्शन घ्यायचं असेल तर. स्वामीजीने फक्त त्याच्याकडे बघितलं आणि स्वामीजी तिकडे तोंड करून आपल्या कामाला प्रिंटिंग प्रेसमध्ये निघून गेले. आता ह्याचा अर्थ काय? तर आता ह्याचा अर्थच आपण समजून घेणार आहे पुढे. ह्याचा असा आहे, की मृत्यूचा अर्थ जर आपल्याला कळला, तर मग आपण त्या इतक्या तऱ्हेने आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा आपण असं वागू शकतो. आणि आपल्याला गृहस्थ आश्रमामध्ये राहून सुद्धा आपल्याला हे शिकायचंय. आपण काही म्हणजे आपला मार्गच नाहीये असा, की आपण संन्यास घेऊन कुठेतरी गुफेमध्ये जाऊन ध्यान करतो वगैरे, हा आपला मार्ग नाहीये. आपल्याला दोन्ही साधायचं आहे. आईंचं तर नेहमीच आई गृहस्थाश्रम आणि हे दोन्ही चालवा. कारण आईंनी जो आता हरिपाठ लिहिलाय, त्या हरिपाठामध्ये पण लिहिलंय, की तुम्ही कुठे पळून जाल? देवाला सोडून पण कुठे पळू शकत नाही. म्हणजे नास्तिकांना पण आई असा प्रश्न विचारतात, की तुम्ही देवाला मानत नाही, पण देवाला सोडून आहात कुठे तुम्ही? देव तुमच्या हृदयातच आहे. तसंच आई म्हणतात, की तरी तुम्ही ते भौतिकचा तर तुमच्या मागे लागलेलेच आहे. जोपर्यंत तुम्ही या शरीरात आहात. कसं, की तुम्हीच मग कुठे अगदी गिरी-कंधारामध्ये गेला. पण तुम्हाला खायला-प्यायला तर पाहिजे, पांघरूण तर पाहिजे, निवारा तर पाहिजे. मग काय फरक राहिला? फ्लॅटमध्ये राहिला आणि तिकडे राहिलं तर? तर असं हा एक विषय आहे. दुसरा असा आहे, की अ, मधल्या काळामध्ये कसं झालं, की भक्ती म्हणजे एकदम संसार सोडून द्यायचा, संसाराकडे लक्ष द्यायचं नाही. पण त्याचं असं झालं, की त्याचं पुढच्या जी जनरेशन होती किंवा त्याची त्यांना ते भोगायला लागलं.
आपल्याकडे संत ज्ञानेश्वरांचं या बाबतीमध्ये उदाहरण आहे, की चारही मुलं एवढी छोटी-छोटी आणि त्यांना समाजाने अशा तऱ्हेने हे केलं. त्यांची काहीच चूक नव्हती. त्यांना काहीच हे होत नव्हतं. पण त्यांची आणि वडिलांची पण तसं म्हटलं तर चूक नव्हती. त्यांना त्या मार्गाने जायचं होतं आणि तिकडे ओढ त्यांना त्यांची होती. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या मुलांना खूप पण त्याच्यातून हे संत काय शिकले? त्याच्यातून हे संत त्यांनी सगळ्या समाजाला कुठलंही जसं मी जे सहन केलंय ते तुम्हाला सहन करायला लागू नये. असं आपल्या संतांनी नेहमी आपल्याला शिकवलंय. तर आता आपण पण असंच संतपद मिळवायचंय आपण आणि आपण पण असंच करायचंय, की जे आपल्याला काही त्रास झाला असेल, काही हे झालं असेल, तर तो त्रास दुसऱ्याला होऊ नये. असा आपण हे कर असा आपला स्वभाव, असा आपला भाव आपण तयार करायचा आहे या पुस्तकाच्या माध्यमातून. आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, की हे पुस्तकाची लिखाण कसं झालं. हे अद्भुत गोष्ट हीच होती, की 4 वर्षापर्यंत आपण ज्याला म्हणतो दूरश्रवण आणि दूर हे ते त्याला आईने ती शक्ती दिली आणि त्यामुळे तो असं ऐकून लिहू शकत होता. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं त्यांनी आईने सुरुवातीला गुरु-शिष्य संबंध घेतलेत. आता गुरु-शिष्य संबंध हे अतिशय महत्वाचं म्हणा किंवा एक ह्या सगळ्या आध्यात्मिक ह्याचा गाभा जो आहे, तो गुरु-शिष्य संबंध आहे. आणि आपण किती वाचू, किती हे करू, तर आपल्याला त्याची गोडी कळते, त्याची डेप्थ कळते. आता कितीतरी तऱ्हेचे वेगवेगळ्या तऱ्हेचे गुरु आणि शिष्यांचा संबंध आपल्याला ऐकायला, वाचायला मिळतात. कधी-कधी असं असतं, की गुरु खूप परीक्षा घेतात असं आपल्याला वाटतं. ते परीक्षा घेत नसतात. गुरूंचं असं असतं, की गुरु ती जी वरची जी शक्ती आहे त्याच्यामध्ये पूर्ण त्याच्यामध्ये सामावून गेलेले असतात. ती शक्तीच कार्य करत असते. आणि मग ती शक्ती त्या समजा तो खूप क्रोधी आहे, तर त्याला मग काय आता हे दिलं पाहिजे. त्याप्रमाणे त्या गुरूंच्याकडनं त्याला शिकवलं जातं. ते अमुक एका व्यक्तीला असं टार्गेट करायचं म्हणून ठरवून कधीच करत नाहीत. पण आपोआप घडतं. कुठल्यातरी एका पोथीमध्ये आहे, की एक जण येतो आणि त्या मला बहुतेक माधवनाथांच्या पोथीमध्ये आहे आणि तो म्हणतो, की मला तुम्ही हे करा, मला दीक्षा द्या आणि ज्या गुरूंच्याकडनं मी दीक्षा घेतली ते बिलकुल चारित्र्याने ठीक नाहीयेत. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी त्यांचं सगळं दारू पिताना आणि हे करताना बघितलंय आणि आता मला काही त्याच्यावरती हे नाही आहे. तर ते सांगतात, "नाही, गुरु तर गुरुच. त्याचं काही त्या त्या गुरुचं हे काही बघायचं नसतं," म्हणून सांगतात ते आणि त्याला दीक्षा देत नाहीत. आणि दुसरा एक येतो, तर तो दीक्षा मागतो. तर त्याला ते सांगतात, की एक सांगतात असंच, "म्हण डुडू होशील हे." आता हा काय मंत्र झाला का दीक्षाचा? पण त्याचा विश्वास असतो. तर तो करतो आणि त्याला परमेश्वर प्राप्त होतो. तर आश्चर्य म्हणजे असं आहे, की मी ही पोथी वाचली जवळ-जवळ 20 वर्षापूर्वी आणि आता मला केव्हातरी माझ्या हातामध्ये सौंदर्यलहरी जे आलं, तर हे एक बीजाक्षर मंत्र आहे. हां. म्हणजे कसं आपण म्हणतो ना, आपल्याला गुरु समजत नाही. हेच असतं, की गुरुचं जे असतं ना, गुरु तो वरच्या ह्याच्यामध्ये तो ब्रह्मांडामध्ये त्याच्यामध्ये तो लीन असतो. तो पूर्ण तिथे असतो आणि तिथून तो बोलत असतो. तिथून तो सांगत असतो. त्यामुळे त्याचं जे सांगणं असतं ते असं दिव्यच असतं. प्रत्येक गोष्ट त्याची दिव्य असते. पण आपल्याला ते लक्षात यायला हे होत नाही आणि आपल्याला वाटतं असं कसं म्हटलं? आई काल तर मला असं म्हणाल्या, आज असं कसं म्हणाल्या? असं आमच्या तर मनात पण बरेच वेळा व्हायचं असं. तर त्याचं कारण असं, की आपल्याला आपण गुरु कशा तऱ्हेने जे काय सांगतात, ते असं आहे, हे समजेपर्यंत आपल्याला खूप आपला वेळ जातो. आता ह्याच्यामध्ये सद्गुरूचे रूप आणि त्यांच्याशी संबंध. आता ह्याच्यामध्ये सुरुवातीनेच त्यांनी सांगितलंय, हा मोठा कठीण, दुर्लभ आणि नवखा प्रश्न आहे. याचा इथे विस्ताराने विचार करूया. या बाबतीत काहीही विचारताना शिष्याला संकोच वाटता कामा नये. हे पहिलं यांनी सांगितलंय आणि आमच्याकडे लोकं बोलत नाहीत. मी सांगतो, की तुम्हाला जे वाटेल ते. आता वाटतं म्हणजे काय? म्हणजे कुठेतरी हा आपला अहंकार असतो. कुठेतरी आपण उघडे पडू, आपलं अज्ञान उघडं पडू. अगदी बावळटसारखं गुरूच्या समोर आपण बावळटाहून बावळट व्हायचं आणि विचारायचं. तर त्यापासून काय होतं, आपला तर फायदा होतोच, पण बाकीच्यांचा पण फायदा होतो. तर प्रश्न तर विचारलेच पाहिजेत. देवाला पण प्रश्न विचारला पाहिजेत. उत्तर मिळतं आपल्याला.
ही प्रश्न विचारायची शक्ती सुद्धा त्याला गुरुदेवाकडूनच मिळालेली असते. तेव्हा अशा भीतीला त्यागणे योग्य. असे प्रश्न स्वयं सरस्वती व गुरुदेवांच्या कृपेने प्रस्फुटित होत असतात. गुरु शिष्य संबंध पारदर्शक असणे ही साधकाची पहिली पायरी आहे. त्यावर चढताना घाबरायचे कशाला? हं, पण श्रद्धायुक्त अंतःकरण आणि विनम्रतेने ते ग्रहण करायची शक्ती हवी. आता प्रश्नांचे विवेचन या प्रकारे आहे. आता सद्गुरूंचे स्वरूप त्यांनी म्हटलं पहिल्यांदा सद्गुरू काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. तर सद्गुरू काय काय हे शरीर नाही, ते एक स्थिती आहे. आता तुम्ही बघाल की काही वेळा असं होतं की तुम्ही कुठेतरी लांब ठिकाणी कुठेतरी गेलात, मुलाबाळांसकट गेलात आणि काहीतरी संकटात अडकलात आणि कुणीतरी तुम्हाला येऊन मदत करतं. तुम्ही म्हणता कोणीतरी येऊन मदत केली. मग त्या कोणीतरी यायला कशी काय त्याला त्या माणसाला तुम्हाला मदत करायची इच्छा झाली? त्यांनी दुसऱ्याला का हे केलं नाही का? तो निघून का गेला नाही? तर हे जे आपल्याला हे होतं, आईने आपल्या कोणा एकाच्या साधन गाथामध्ये लिहिलंय, की आई अ, दीक्षा घ्यायला म्हणून गेल्या तिथे आणि जेव्हा अगदी गाडी जरा उशिरा गाडी थोडी लेट झाली आणि आई अगदी धावत पळत गेल्या तर नेमकं कुटीर बंद झालं. कारण ते 11 वाजता स्वामी शिवानंद लिखाण करायचे त्यामुळे त्यांची पण त्या वेळा अत्यंत स्ट्रिक्ट पाळायचे. अजिबात कोणाचाही ते हे करायचे नाहीत. आणि तर ते तोंडावरती सुद्धा दार लावून घ्यायचे. असं काहीच त्यांचं हे नव्हतं. वेळ म्हणजे वेळ पाळायची. तर तसं त्यांची आता ते त्यांचं दर्शन पण होणार नाही आपल्याला अशाने त्यांना खूप वाईट वाटलं आणि आई गंगेकिनारी जाऊन विष्णू सहस्त्रनाम भर उन्हामध्ये यायचं ध्यान पण लागलं आणि बसून गेल्या. आणि त्याच वेळेला आई ज्यांना बाबा असं म्हणत होते, म्हणजे ते आईच्या वरती मुलीसारखे प्रेम करायचे, असे एक संन्यासी जे महाराष्ट्रीयन होते. तर नेमके ते तिकडे गंगा किनारी आले आणि ते म्हणाले, "अगं, तू केव्हा आलीस?" कारण ते आईची सगळी काळजी घ्यायचे. तर मग आईने डोळे उघडले. आई म्हणाली, "असं-असं झालं. मी खूप जवळपण मला स्वामी आईला." त्यांना कळलं, की आईला खूप वाईट वाटलंय. ते म्हणाले, "काही काळजी करू नकोस. आपण संध्याकाळी जाऊया आणि मी घेऊन जातो." कारण ते जुने म्हणजे अगदी स्वामी शिवानंद साधना करत होते तेव्हापासूनचे त्यांचे शिष्य. त्यामुळे ते थोडंसं त्यांचा स्वामीजींशी मोकळेपणा पण होता. तर ते म्हणे, "घेऊन जाईन." आता ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही ही जी शक्ती आहे ना, या शक्तीला आपण ओळखलं पाहिजे. कुणी पाठवलं? ते हरिओम त्यांचं नाव हरिओम आनंद. त्या हरिओम आनंदना कोणी पाठवलं? कोणी बुद्धी दिली तिकडे यायची? हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा आपल्याला कळतं, की गुरु काय आहे? गुरुशी आपण संलग्न असलो ना, गुरु प्रत्येक गोष्टीत माझं आता म्हणजे एक वेळ अशी होते, की मी कुलूप लावायला जाते आणि कुलूप लावत असताना मला ना वाटतं काय माहिती नाही बाई, गॅस बंद केला का नाही? अमकं लाईट बंद केला का नाही? असं काहीतरी डोक्यात येतं आणि मी परत येते. तर नेमकं काहीतरी जे मी जाता-जाता झाकून ठेवायचं असतं, विसरलेलं असतं. लाईट वगैरे बंदच असतो. मग मला माझ्या काय मनात असतं, की नारायणाने मला मी असं म्हणते. म्हणजे मला असंच वाटतं, की हे जे आहे ते त्याच्यासाठी त्यांनी मला परत ही आठवण असं मला परत यायला लावलं. तर हे जे आपण जर समजून घेतलं, तर आपल्याला इतकं हे वाटतं, की किती क्षणोक्षणी तो आपल्याला मदत करत असतो. पण आपण त्याच्याशी संलग्न असलं पाहिजे. तर तसं ते गुरु शिष्याचं नातं इतकं गोड आणि इतकं गहन आहे. आणि एक आपलं हृदयच आहे. गुरु म्हणजे आपलं हृदय असं म्हणायला हरकत नाही. पण ते हृदय सुद्धा त्या हृदयाला सुद्धा स्वच्छता करणं आणि हे करणं सगळं गुरु करत असतात. अ, त्या हृदयाला बदलणं, त्याचा कायापालट करणं हे सगळं गुरूचंच शक्य आहे. आपल्या हातनं होत नाही. आपण फक्त गुरूंच्या हातात ते द्यायचं आणि ते दिलं, की गुरु आपल्यामध्ये कसा बदल घडवून आणतात. तर सगळ्यात पहिले गुरुची आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट चांगला गुरु मिळणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट गुरुवरती आपली पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा असली पाहिजे. आपल्याला असं वाटतं कामा नये, की याने असं सांगितलं मग आपण दुसरीकडे जाऊया का? त्याने असं सांगितलं मग त्याच्याकडे जाऊया का? तर असं वाटतं कामा नये. एक एक सगळ्यात पहिलं जोपर्यंत तुम्हाला आतून वाटत नाही तोपर्यंत कधी यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, आणखीन कोणी येऊन सांगितलं, की चमत्कार, चमत्कार होतात. चला, चला आपण जाऊया, त्यांना भेटूया. तिथं जाऊन जरूर भेटावं, त्यांचं दर्शन जरूर घ्यावं. पण जोपर्यंत आपला अंतरात्मा सांगत नाही, की हा माझा गुरु आहे, तोपर्यंत कधीही गुरु करू नये, पहिली गोष्ट.
आणि मग त्याच्याशी कधी हे करू नये, एकनिष्ठ राहावं. मग मग कसं आहे, आता मी स्वीकारलंय ना, तर त्या स्वीकारण्यात आता त्याला काही हे नाही, पर्याय नाही. हाच माझा गुरु, कसा असेल तसा. मग त्याने झिडकारलं, त्याने काही केलं, त्यांनी सांगितलं मला येऊ पण नकोस, तरी सुद्धा गुरु तोच. इतके आपले हे पाहिजे. तर हे सगळं जे घडत असतं ना, येऊ नको म्हणणं, अमकं घडणं, ते आपल्यासाठी घडत असतं. आपल्या चांगल्यासाठी घडत असतं. आणि मग त्याच्यातून खूप काही चांगलं निर्माण होतं. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आईने सांगितलंय, गुरु सत्य है, पूर्ण है, सरळ व प्रेमळ आहे. गुरु मनुष्याच्या जीवनावर नियंत्रण ठेवून परमेश्वरी कृपा बरसवतात. त्यामुळे एक साधारण जीवन दिव्य जीवनात परिवर्तित होते. आता दिव्य जीवन म्हणजे काय? तर आपल्याला ह्या गोष्टी समजून घेणं. दिव्य जीवन म्हणजे की अ, एक आपण ग्रस्ताश्रमी आहोत आणि आपल्याला काहीतरी पैशाची अडचण आहे आणि त्या ह्याच्यामध्ये असं काय झालं की आता आणखीन खर्च होणार आपला. आता तर सगळे सुस्थितीमध्ये आता अशी काही परिस्थिती नाही, पण पूर्वी असे प्रसंग यायचे. तर अशा वेळेला आपण जे आता होतंय, जे आता व्हायला पाहिजे ते आपण करून मोकळं व्हायचं. मग तिथे विवंचना किंवा हे असं काही मनात यायचं नाही. परमेश्वरावरती हे ठेवायचं आणि त्यातून मार्ग निघतो. म्हणजे खरं सांगायचं तर अध्यात्म आहे ना, ते गृहस्थ आश्रमाला इतकं पूरक आहे, की तुम्हाला ते उत्तम गृहस्थाश्रमी बनवतं. तुमची मुलं चांगली होतात, तुमच्या घरामध्ये आनंद येतो, तुमची नातवंड चांगली निघतात, तुमची नातवंड वाईट काही करूच शकत नाहीत. ते त्या वाटेला जाणारच नाहीत. इतकं आपली जी ऊर्जा असते, ती ऊर्जा तितपत तर काम करते. तर असं हे अ, जे दिव्य आपल्याला चैतन्य म्हणतो किंवा देवाची जी कृपा असते, ती आपल्याला लाभते या ह्याच्यामध्ये. आता ह्याने काय म्हटलंय, सद्गुरू सर्वोत्तम मानव आहे. असे नाही तर देहधारी ईश्वरच आहे. ईश्वर अमूर्त आहे. त्याचे ऐश्वर्य आणि वैभव अवर्णनीय आहे. पण अशा ऐश्वर्याचे ज्ञान, प्रेम, सौंदर्य, माधुर्य, करुणा व सामर्थ्य हे गुरुमध्ये मूर्त स्वरूपात पाहावयास मिळते. आता हेच आपल्याला पाहावयास मिळते म्हणजे काय? आपल्या कोणी यांनी अनुभव सांगितला, त्यांनी अनुभव सांगितला त्याच्यावरती नाही. मला काय वाटलं, आपण जिज्ञासू असलं पाहिजे. चांगल्या तऱ्हेने आपलं निरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. गुरुने काहीतरी विचित्र गोष्ट केली किंवा गुरुने काहीतरी चांगली गोष्ट केली, तर ती आपल्या नजरेमध्ये भरली पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला त्याचे म्हणजेच काय, की आपण जर त्या बाबतीमध्ये गंभीर असू, विचार करत असू, तरच आपल्याला आपण आलो, भेटलो, चला दर्शन झालं, निघालो. दर्शन म्हणजे काय? दर्शन म्हणजे जे गुरुच्यामध्ये आहे ते सगळं आपण आत घेणं हे दर्शन. दर्शन म्हणजे खरं तर फिलॉसॉफी हा शब्द आहे दर्शनाला. तर म्हणजे मग काय, की जे गुरूंनी शिकलंय, की जे गुरुच्याकडे आहे, ते सगळं आपण आत घेणं आणि आपण इतकं वरवर दर्शन घेतो. तर तसं नाही. त्याने जेव्हा दर्शन घेतो, तेव्हा प्रार्थना तर आपली अशीच असली पाहिजे, की जे काय हे दिव्य स्वरूप आहे, जे काही ईश्वराचं स्वरूप आहे, जे काही आहे तत्व आहे, ते तत्व माझ्यामध्ये तसंच उमलू दे, तसंच फुलू दे, तसा सुगंध त्याला येऊ दे. अशा तऱ्हेचं आपलं हे पाहिजे. म्हणजे पूर्ण ग्रहण करणं. जेवलो आपण आणि नीट चावून खाल्लं नाही, तर तसं अन्न हे होत नाही. तर तसंच आहे, की जर आपण ते पूर्ण तऱ्हेने त्याचं हे केल्याने दर्शनाचा लाभ जरूर मिळतो. कारण गुरुची ताकदच तेवढी असते. नुसता दृष्टिक्षेप पडला तरी आपल्याला त्याचा उपयोग होतो, फायदा होतो. पण आपण कसं ग्रहण करायला पाहिजे, योग्य काय? ह्याचा आपण या बाबतीमध्ये गंभीर होऊन विचार करायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये ग गुरूंचं अ, गुरु जे तत्व आहे जे म्हटलं ना, तर तत्व म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितला अनुभव, की कसं ते हे आलं. तर हे इतकं त्यांचं ज्याला म्हणतो ते इतकं व्यापक असतं. स्वामी शिवानंद जे होते ते शिवानंद त्यावेळेला अजून मला वाटतं आश्रम सुरुवात झाली होती आश्रमाची. एक 10 वर्ष झालेच त्याला आश्रम स्थापन करून. तर तेव्हाची गोष्ट आहे, की एक जर्मन बाईला तिचं ऑपरेशन चालू होतं तिथे जर्मनीमध्ये आणि तिथं त्यांचं दर्शन झालं तिला.
ऑपरेशन थिएटरमध्ये. आणि थ्रोट तिचे ऑपरेशन ते तिथे उभे होते. आणि मग तिने ऑपरेशन तिचं झालं, कारण तिचं ऑपरेशन अत्यंत कठीण होतं. डॉक्टरांना खूप शंका होती, की काय होतंय माहीत नाही म्हणे. त्यांनी लिहून पण घेतलं होतं तिच्याकडनं, तिच्या नवऱ्याकडनं. तर असं हे असताना अ, तिचं ती जेव्हा ठीक झाली, ते तिला ते चैन पडेना, की हे कोण होते? ही कोण होती व्यक्ती? आणि मग तिने शोधून काढलं आणि ती भारतात आली आणि स्वामी शिवानंदांना भेटली आणि तिने आपला अनुभव सांगितला. आता तुम्ही म्हणाल, की स्वामी शिवानंदांना काही हे होतं का? तिच्याशी काही कनेक्टेड होते का? का ती शिवानंदांची कनेक्टेड होते का? तर हे काहीतरी त्यांचं पूर्वजन्माचं एकमेकाशी जे गुरु-शिष्य संबंध त्यांचे राहिले होते. आणि तिने जेव्हा ते देवाला प्रार्थना केली, तर तिला त्या त्या रूपात दिसलं. परमेश्वराला तिने प्रार्थना केली. मग आता जसं आता मी एखादा आपल्याला अनुभव असा येतो, की आपण ध्यान लावतो आणि ध्यानामध्ये आपल्याला आई दिसतात. ध्यानामध्ये आपल्याला कोण स्वामी समर्थ दिसतात. का समर्थ दिसतात? कारण माझ्या मनामध्ये समर्थ ही व्यक्ती आहे. मी जर आणखीन दत्त भक्त असेल, तर मला दत्त दिसेल. मी जर विष्णू भक्त असेल, तर मला विष्णू दिसेल. मी जर शिवभक्त असेल, तर मला शिव दिसेल. म्हणजे त्या रूपामध्ये येऊन ते तुम्हाला दर्शन देतात. तर तसं तसं असतं. तर तसं आपण गुरुला व्यक्ती आई पुन्हा-पुन्हा सांगतात इथे, की व्यक्ती म्हणून समजू नका. म्हणजे आमच्याकडे जिथं आता इथे तपोवनात लोकं यायचे. ते कोणाकोणाची दीक्षा घेतलेली असायची आणि त्यांना प्रश्न पडायचा, की "आई आम्ही आधी तुम्ही भेटला असता तर किती चांगलं झालं असतं." तर आई म्हणायची, "असं म्हणू नका." तेही म्हणजे सगळेजण सारखेच आहेत. तेही मीच आहे आणि मीही तेच आहेत, असं आई सांगायच्या. तर तुम्ही आई तिथं आमच्याकडे ते यायचे. सगळ्या साधना जे आम्ही करायचो ते सगळं करायचे. तपोवनामध्ये मिसळून गेले. कळलं पण नाही काय ते काही. पण असं कधी आईने हे केलं नाही, की अमक्याचं शिष्य आहे, तर मग हे करायचं का? नाही. सर्वांना सरसकट जे सांगायचं ते सगळ्यांना सरसकट आई त्यांना वागवायच्या. त्याचं कारणच असं, की आपण हे समजून घेतलं, की हे तत्व आहे आणि हे तत्व जे आहे ते त्या तत्वाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे हे स्वामी शिवानंदांनी दिसणं, तसंच आईच्या बाबतीत खूप अशा लोकांना अनुभव आलेले आहेत. स्वामी समर्थांच्या बाबतीत लोकांना अनुभव आलेले आहेत. रामदास स्वामींच्या बद्दल अनुभव आलेले आहेत. त्याचं कारणच असं, की माझ्यामध्ये कुठेतरी त्या रामदासांची भक्ती आहे आणि मला असं वाटतं, की ते मला वाचवतील. मग मला मला परमेश्वराला सांगायचं, की "अगं, डॉक्टर आला." आपण म्हणतो ना, की "नाही घाबरू नका. डॉक्टरनं बोलावलंय, आता येतील, बरं होईल तुम्ही." तर तसं ते असतं, की ते मग ते हे दाखवून देतात, की "बाबा हे बघ, तुझ्या पाठीमागे हे अशी शक्ती उभी आहे." तर असं हे गुरुतत्व जे आहे ते खूप व्यापक आहे आणि त्या व्यापकतेचा अभ्यास आपण केला पाहिजे. आपण समजून घेतलं पाहिजे आणि गुरुचं संबंध कसे आहेत, ते आई-वडील पण आहेत आपले, आपले अ, मास्तर पण आहेत शिकवणारे, आपलं मूल पण आहेत, आपली बहीण पण आहे, आपले भाऊ पण आहेत. हे सगळे त्यांची सगळी नाती आपल्याला गुरुमध्ये सापडतात. तर कसं, की एखादी स्त्री आहे आणि तिचे गुरु समजा पुरुष आहेत आणि तिला काही त्रास होतोय, तर ध्यानामध्ये येऊन त्याबद्दल सुद्धा गुरु सांगतात. मग गुरु काही तिचा संकोच करत नाही, मग तिथं सांगणारा कोण असतो? तर हा जो संबंध आहे त्यांचा गुरु आणि शिष्याचा आणि म्हणूनच मला नेहमी असं वाटतं, की गुरु आणि शिष्यांची जी चरित्र लिहिलेली पुस्तकं आहेत ना, ती भागवत कथा आणि ह्या ज्या कथा आहेत, याच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ का आहेत? तर त्यामुळे आपल्याला गुरु-शिष्य संबंध समजू लागतात. आपल्याला असं वाटतं, की हो बाबा, त्याने असं केलं, आम्हाला शक्य नाही. अमक्याला त्या शिष्याला असं त्याने मारलं आणि गुरूने असं मारलं आणि तरी तो शिष्य त्यांच्याकडे तसाच हे झाला. असं असं आम्हाला शक्य नाही. आम्ही काय गुरूचं मार-बीर नाही खाऊ शकत किंवा गुरूने काय अपमान केला किंवा गुरूने काही पैसे काढून घेतले किंवा गुरूने आणखीन काय केलं. तर ह्याच्या इथं काय असतं, की ही क्रिया घडणारच असते. दुसरं कोणीतरी येऊन तुम्हाला त्याचा तो त्रास देणार असतो. तर गुरुच तो तो निभवतात त्याच्यावरती आपलं हे संकट. आणि बरेच वेळा असं होतं, की आपण गुरु केला आणि म्हणजे गुरूंना आपण गुरुदीक्षा घेतली आणि काही-काही लोकांना असं वाटतं, की आता एकदम आपलं आयुष्य पालटेल. तर उलटंच होतं. काय होतं, उलट संकटं यायला लागतात. 1-2दा असं आमच्या ह्याच्यामध्ये सत्संगामध्ये
आईना विचारलं पण कुणीतरी. तर मग आईने त्याच्यावरती एक उदाहरण सांगितलं होतं, की कुठलं तरी त्या एका ह्याच्यातच आहे, की त्यांनी गायत्री पुरस्चरण केलं. गायत्री पुरस्चरण करून खूप अवघड आहे. पाण्यात उभं राहून तुम्हाला माहिती आहे, ते सूर्योदयाचं सूर्यास्त मला वाटतं काहीतरी गायत्री मंत्र करायचा असतो आणि काहीतरी त्याचा काळ पण बराच मोठा आहे. तर असं त्यांनी गायत्री पुरस्चरण अत्यंत कठीण, पण त्यांनी ते केलं आणि केल्यानंतर त्यांचं सगळ्यात पहिले त्यांची बायको मेली. असं त्याचं म्हणजे वाईट-वाईटच होत गेलं आणि मग तिसरं जेव्हा त्यांनी गायत्री हे केलं, तेव्हा त्यांनी त्यांनी विचारलं आपल्या गुरुला, की मी 3 वेळा हे केलं आणि गायत्री च्या पुरस्चरणाने सगळं आपलं हे होतं म्हणतात. तर मग हे असं कसं झालं? तिन्ही वेळेला गुरु त्याला दिव्यदृष्टी देतात आणि म्हणतात, "बघ." त्या पाठीमागे त्याचा एकदम काळा डोंगर म्हणजे त्याच्या कर्माचा. तर असं होतं, की आपली कर्म जळत जातात आणि त्यांनी कर्म जळल्याने काय होतं, की कर्म जळतात, पण त्याचबरोबर आपण डेव्हस्टेट होत नाही. म्हणजे जर एरवी आपल्याला जर संकट आलं, समजा एखादा 21 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्या आयुष्यात काही संकट आलं, तर तो इतका बिथरून जाईल, की त्याचे मित्र जर त्याला दारू-बिरू प्यायला घेऊन गेले, तर जाईल तो, की आता मी वैतागलोय, आता मला काही हे होत नाहीये आणि हे जे म्हणतात हे काय बरोबर आहे, हेच बरोबर आहे असं त्याला वाटेल आणि तो काही ते वाईट मार्गाने जाईल. आपण वाईट मार्गाने जाणार नाही गृहस्थाश्रमी, पण आपण काहीतरी चूक करू किंवा आणखीन काहीतरी आपलं नुकसान होईल असं आपण करू एखाद वेळेस. पण अशा वेळेला असं होतं, की आपलं जे देणं असतं ते दिलं जातं. पण त्याचबरोबर आपल्याला गुरुचं रक्षण मिळतं. म्हणजे एक एक म्हणतात तसं दरवाजा बंद होतो, पण दुसरा दरवाजा उघडतो. ही गुरुचं विशेष आहे. गुरु रक्षण आपलं करतात. ते हेच असंच, की तुम्हाला एक तुमचं जे संकट तुम्हाला आलं, ते आलं. पण त्याच्यातून बाहेर काढणारे कोण असतात? तर गुरुच असतात. ती शक्तीच असते. कारण त्याच्यात तुम्ही आता त्याच्या समर्पित झालाय त्याला तुम्ही. त्याचं आता रक्षण करणं, त्यांनी तुमचं रक्षण करणं एक प्रकारचं त्याचं कर्तव्यच आहे. आणि तो त्याचा स्वभाव आहे असं म्हणायला. कर्तव्यापेक्षा मी असं म्हणेन, की त्या गुरुचा, त्या तत्वाचा स्वभावच आपलं रक्षण करणं आहे. त्यामुळे ते आपलं रक्षण करतातच आणि आपल्याला दुसरा मार्ग, चांगला मार्ग दुसरा मार्ग दाखवतात आणि त्याच्यातून आपण संकटातून बाहेर पडतो. तर अशी खूप उदाहरणं आहेत. आता एकच तुम्हाला उदाहरण छोटंसं सांगते, की आईकडे एक जण असे आले आणि आता तर अजूनही ब्राह्मण आणि हा आहे जातीभेद असू नये. फक्त मनुष्य आहे एवढंच असावी जात, दुसरी काही नसावी आणि मनुष्याने मनुष्याचंच सारखं जगावं, राहावं असं आपल्याला खूप वाटतं आणि त्याच्यासाठीच आपल्या सगळ्या साधकांचे आहेत, तुमचे, माझे, आपले सगळ्यांचे. त्याच्यासाठी सगळे प्रयत्न चालू आहेत. तर अशा ह्याच्यात ते एकदा आई तोपर्यंत मिरजेला राहायला आलेल्या होत्या. त्यांच्याकडे आले आणि माझ्या वडिलांना सवय होती, कोणी आलं की त्याला आत या, पाणी द्या त्याला वगैरे. वडील करायचे माझे. तर तसं वडिलांनी 2-2दा आतमध्ये बोलवलं, तर ते म्हणाले, "नाही, आम्ही आत येत नाही." आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं आपली जात आणि असं असल्यामुळे मी आत येत नाही. तुमचं ब्राह्मणाचं घर आहे. तर वडील म्हणाले, "आमच्याकडे असं काहीच नाहीये. आमच्याकडे कोणीही येतं. तुम्ही या आतमध्ये." तरी पण ते आले नाहीत. तर शेवटी मग वडिलांनी जाऊन बाहेर बोलवलं, की असं-असं आहे आणि ते काय केलं, मी सांगतोय पण ते काय आत यायला तयार नाहीत. मग आई आली आणि आई पायरीवरतीच बसली. ते पण बाहेरच तिथे बसले आणि ढसाढसा रडले. तर तर त्यांचं असं होतं, की त्यांच्या आईला काम मिळायचं आणि हे 4 आम्ही म्हणे ह्याच्यासारखे आम्ही बलदंड चांगलं तब्येत चांगली होती चौघांची. दोघं जण आले होते त्यांचे. ते आम्ही 4 भाऊ आणि आम्हाला काम मिळत नाही आणि तिला काम मिळतं. आज आम्हाला ती जेवायला घालतीये आणि मग त्यांनी कारण सांगितलं त्याचं. असं म्हटल्यावर आईच्याकडं तेव्हा माझ्या वडिलांना अजून पेन्शन मिळत नव्हती. आणि जे काही घरभाडं होतं ते किती ₹8 ₹10 असायचं. त्यामुळे आई आणि अण्णांनाच पैशाची म्हणजे माझ्या आई-वडिलांना थोडी पैशाची अडचणच होती एक प्रकारे. त्यात आईनी त्यांना ₹25 आणून दिले त्यांना आणि आईने सांगितलं, की "तुम्ही बाकीचं काही हे नाही, तुम्ही कांदे-बटाटे विकायला सोडा. त्याला काही शिवायचा काही प्रश्न नसतो. जाती काही प्रश्न नसतो." आणि त्याच ह्याने पुढे जाऊन घर बांधलं. म्हणजे मी घरी त्यांच्या गेलेली आहे, आई आणि मी.
तर त्यांनी पुढे घर बांधलं. इतकं त्यांचं सगळं पुढे चांगलं झालं धंद्यामध्ये. तर असं गुरु आपल्याला एक कुठला ना कुठला तरी मार्ग दाखवतात. पण आपण गुरुकडे गेलं पाहिजे. ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे आणि तितकं समर्पित झालं पाहिजे. त्यांच्या जे डोळ्यातून अश्रू आले, ते सगळं जे आजचे समाजामध्ये जे काय त्यांच्यावरती हे होत होते आघात, लहान मुलांच्या पासून लहान असतील तेव्हापासून झाले असतील. ते सगळं ते माऊलीच्या समोर बाहेर पडलं आणि त्या माऊलीने कृपा केली. तर असं हे गुरु आणि शिष्याचं नातं आहे. आणि त्याचबरोबर आता ह्याच्यापुढे गुरु हा आपला शिक्षक पण आहे. आता शिक्षक म्हणजे कसा? मग तिथं मात्र आपल्या गुरुशी इथे भक्ती थांबते आणि इथे कर्तव्य शिष्याचं सुरू होतं. आता शिष्याचं कर्तव्य म्हणजे काय? तर एक प्रकारे सगळ्यात पहिलं आईने जसं सांगितलं, की गुरु आणि शिष्याच्या ह्याच्यामध्ये पारदर्शकता हवी. जर मला पहाटे उठायला झालं नाही, मी उठले नाही, तर मी सांगितलं पाहिजे, की "आई गं, मी आज गुरुदेवांना सांगितलं पाहिजे, की मी आज आळशीपणा मी केला." आणि आपण काय करतो, आपण एखाद्या वेळेस म्हणतो, "हो, मी आळशीपणा केला, पण काल काय झालं, मी जरा ती गोळी घेतली होती ना, त्यामुळे मला झोप आली." किंवा मला जरा सर्दी झाली होती ना, त्यामुळे. म्हणजे पुन्हा आपण आपलं जे असतो त्याला जस्टिफाय करतो. तर तसं नाही. आपल्या ह्याच्यामध्ये तेवढं धाडस पाहिजे, की हे गोष्ट माझ्या हातनं चुकली आणि हे गुरु आणि शिष्याचे जसं संबंध आपले चांगले-चांगले होत जातात, तसं-तसं आपल्याला समजायला लागतं. तितकी पारदर्शकता आपल्यामध्ये येते. आता ही पारदर्शकता गुरु आणि शिष्यामध्ये पण आहे, पण माझ्यामध्ये पण आहे ना, ही पारदर्शकता, की मी स्वतःला सांगू शकणं आणि मी स्वतःला पांघरून घालणं, ह्याच्यामध्ये फरक आहे ना. ते पांघरून आपलं हळू दूर होतं आणि आपण अगदी आपल्याकडे जेव्हा चूक होईल, तेव्हा आपल्याकडे बोट दाखवायला सुरुवात होते. याचा अर्थ असं नाही, की आपण आपल्याला अगदी हीन-दीन समजावं, नाही. जे चुकलं ते चुकलं. त्याचं ज्ञान आपल्याला होणं हे गुरुची कृपा असते. गुरुच्या आपण चरणी जातो. गुरु जे सांगेल त्या-त्याप्रमाणे आपण वागत जातो. तसं-तसं आपल्याला गुरु ज्ञान देत जातात. आणि ज्ञान दिल्यामुळे काय होतं, की आपल्याला कळतं, की हे करणं योग्य आहे, हे करणं योग्य नाही. काही वेळा जसं कृष्णाने पण सांगितलं ना, कृष्णाने तर अर्जुनाला युद्ध करायला लावलं. माणसं मारायला लावली त्यांनी. मग काय होतं ते? बरोबर होतं का चूक होतं? तर हा म्हणजे प्रश्न कायम राहील. हा बरोबर होतं का चूक आहे ते. तर पण त्यावेळेला ती आवश्यकता होती आणि त्यांनी त्याचं कृष्णाने त्याचं उत्तर पण दिलेलं आहे त्या गीतेमध्ये. तर तसंच आहे, की गुरुच सगळं जे काय करत असतात ते विचारपूर्वक करत असतात. या सृष्टीला, तुम्हाला सगळ्यांनाच त्या व्यापक स्वरूपात ते बघत असतात आणि त्याप्रमाणे त्यांचं कार्य चाललेलं असतं. तर ह्याच्यामध्ये आपण गुरु आणि शिष्यांचे संबंध आपण पहिल्यांदी आज पाडव्याचा दिवस आहे. आज अत्यंत काय म्हणतात त्याला विषय पण फार चांगला आलाय. कारण गुरु हे अत्यंत आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचं. जसं आपण म्हणू की माझा आत्मा, माझं शरीर चालतं तोच गुरु, असं जेव्हा असं म्हणायला हरकत नाही. तर इतकं महत्वाचं आहे की माझा गुरु नाही तर माझं हे नाही. तर इतकं ते महत्वाचं असा आज आपण तो विषय घेतला आणि समजायचा प्रयत्न केला. आता गुरु-शिष्य संबंधामध्ये शिक्षक म्हटलं, की जसं मी म्हटलं, की तिथे मात्र कठोर तपश्चर्या आली. त्यांनी सांगितला तितका जप आला. मग आपल्या शरीराचा आपण काही विचार करायचा नाही. 1-2दा असं झालं, की आईच्या अंगात ताप होता किंवा हे झालं. आई म्हणाली, "हे आज होतं." तर त्यांनी सांगितलं, की उभं राहून म्हणजे तेच गुरु इतकं प्रेम करणारे, पण तेच गुरु काही वेळा इतके कठोर होतात. आईला त्यांनी सांगितलं, "मग उभा राहून ध्यान लाव." म्हणजे नो 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 एक्सक्यूज असं त्यांनी सांगून टाकलं. तर असं पण असतं. पण त्यावेळेला आपण तितकंच त्यांनी सांगितलं ना, मग आपण करायचं. बरोबर आहे. त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. बस. अशा तऱ्हेने आणि आता तुम्ही म्हणाल, की आम्हाला तर शरीरामधले असलेले गुरु रोज भेटत नाहीत. रोज त्यांना भेटणं शक्य नाही. त्यांच्या सान्निध्यात आम्ही राहू शकत नाही. मग आपला अंतरात्माच असा तयार करायचा. आपल्या साधनेची तीव्रता अशी असली पाहिजे, की आपल्याला आंतरिक उत्तर मिळतंच, सांगितलंच जातं. 100% सांगितलं जातं आणि आपल्याला मार्गदर्शन करणारे गुरुच असतात.
ते सांगतात आपल्याला आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. मात्र आता जसं मी म्हटलं की जसं दर पायरी शिकवत आता आमच्याकडे जेव्हा आई हे करायच्या साधकांना, तर मला मी त्या पुस्तकात एका लिहिलं पण आहे की प्रत्येकाची कॅप्सूल प्रत्येकाचं औषध आई वेगळं तयार करायची. प्रत्येकाची कॅप्सूल वेगळी असायची. जे मला सांगितलं असेल, मला व्यंकटेश स्तोत्र म्हणायला सांगितलं तर दुसऱ्याला आई देवीची उपासना सांगायची, तिसऱ्याला शंकराची सांगायची, एकाला गणपतीची सांगायची, एकाला मारुतीची सांगायची. म्हणजे असं असं नव्हतं की एकच तू कर म्हण असं नाही. त्यावेळेला त्या स्टेजला ती उपासना आवश्यक आहे त्याला. त्याला करायला पाहिजे. मग आई त्याला ती त्याप्रमाणे उपासना देत असत आई करायला. आणि जसं तो करेल तसं त्याला त्याचा लाभ होत असेल. तर अशा तऱ्हेने आपण गुरुच्या अ, जितकं आपण गुरुला समजून घेऊ, तितकं आपल्याला ज्ञान जे आहे ते सोप्याने आणि असं एक वेळ होऊन जातं, की आपल्याला गुरुच्या समोर किंवा गुरुच्या ह्याच्यामध्ये जायची काय आवश्यकता नाही. डोळे मिटून बसा, गुरु तिथे आहे. गुरु आपल्याला सर्व काही देणार आहे आणि देतो तो. तर हेच आता वेळ होत आली मला वाटतं. तर इथेच मी आता संपवते आणि आता हा जो होता गुरु शिष्य संबंध आपण उद्या पण चालू ठेवूया. कारण हे गुरुचं हे सगळ्यात सुरुवातीला गुरु शिष्य संबंध हेच खूप महत्वाचे आहेत आणि इथूनच आपण आपला प्रवास सुरू करणार आहोत. ते आपण समजून घेणार आहोत. तर माझं असं म्हणणं आहे, की हे जे मी सगळं बोलते, ते बोलत असताना पण तुमच्या मनामध्ये प्रश्न उठले पाहिजेत. प्रश्न विचारले पाहिजेत. प्रश्नाशिवाय जिज्ञासेशिवाय काही मिळत नाही. जिज्ञासा असेल तरच आपल्याला काही मिळतं. मला त्या खिडकीतून काय दिसतं बाबा, खिडकी उंच आहे आणि मला त्या खिडकीतून काय काय आहे पाठीमागं? काय आहे? मी नवीन या घरात राहायला आले आणि या खिडकीच्या पाठीमागं काय आहे? ह्याची जर मला उत्सुकता नाहीये, तर मी कधीच स्टूल चढून त्या खिडकीतून बाहेर बघणारच नाही. पण मला ती उत्सुकता पाहिजे. मला पाहिजे की काय तिथं काय आहे? पाठीमागं मी इथे राहायला आली आहे नवीन, तर इथं काय आहे? अशा तऱ्हेचं आपलं हे अ, जे अध्यात्मामध्ये सुद्धा आपल्याला जितके आपल्या मनामध्ये प्रश्न हे होतील आणि खरं सांगायचं तर प्रश्नातूनच आपण शिकत जातो. प्रश्नातूनच आपण म्हणजे एक तुम्हाला ओळ एखादी कथेतली किंवा एखादं पुस्तक वाचलं आणि ती एक ओळ आपल्याला पुन्हा आपल्याला ती आपल्या मनामध्ये येते, की कसं त्यांनी लिहिलंय नाही, कसं त्यांनी लिहिलंय, असं आपल्याला वाटतं. आणि त्याच्यातून इतक्या गोष्टी तयार होत जातात, की तुम्हाला कळत तुम्हाला कसं ज्ञान मिळालं ते. पण म्हणूनच चिंतन आणि अशा तऱ्हेची जिज्ञासा यातून प्रश्न उठल्याशिवाय चिंतन होत नाही. आपण त्याच्यावरती विचारच करत नाही आणि ऐकलं या कानाने ऐकलं, चांगलं वाटलं, छान झालं, चला आता. असं नाही. आपण जे काय म्हणजे डोंट वेस्ट टाईम असं मी म्हणेन, की आपला वेळ घालवू नका. आपला वेळ कशाला आपण उपयोगात जो आहे ते पूर्ण आपण उपयोगात आणायचंय. जे आपण खातो ते नीट पचवायचंय. तर अशा ह्याने आपण हा सगळा करूया आणि तुम्ही असं म्हणेन, की प्रश्न तुम्ही लिहून घ्या. आता एकदम आपण सगळेजण प्रश्न आणि उत्तरं करू शकणार नाही म्हणजे कारण हे सगळी आपली कंटिन्युटी होऊन जाऊ दे. सगळं होऊन जाऊ दे. कदाचित असं होईल, की एखाद्या चॅप्टरमध्ये तुम्हाला तुमचं जे प्रश्न असेल त्याचं उत्तर पण तुम्हाला मिळून जाईल. आणि हेच असेल तर आपण शेवटच्या दिवशी प्रश्नोत्तर आपण हवं तर तो एक हे ठेवू. पण मी असं म्हणते, की आज जे तुम्ही ऐकलत त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं थोडंसं अ, चिंतन करायला पाहिजे आणि चिंतन करून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न उठले का? हा तुम्ही बघितलं पाहिजे आणि तुम्हाला या मार्गाने जायचं आहे. हा मार्ग मिळवायचा आहे. तर ह्याचा अर्थ आपल्याला घर सोडायचं असं नाही. आपल्याला घर उत्तम प्रकारे चालवायचं आहे. पण आपल्याला आपलं व्यक्तिमत्व, मी, माझा ह्याची मला पूर्ण मनुष्य, पूर्णता, पूर्ण पुरुष, पूर्ण स्त्री म्हणजे पूर्णत्व मला प्राप्त करायचंय. तर ही जर जिद्द असेल तर आपल्याला आपण आणखीन गहन अभ्यास करत जाऊ आणि पुढे जाऊ आणि ह्याचा उपयोग असाच आहे की मुक्ती वगैरे खूप लांबच्या गोष्टी आहेत. मुक्ती वगैरे, समाधी हे सगळं आपण दूर ठेवू. पण मी असं म्हणेन की आपल्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आलं, समजायला लागलं की हे असं काय आहे? हे असं काय? जसं मी सांगितलं की स्वामी शिवानंदांसमोर
त्यांचं हे झालं. आपण त्यांना कळलं की मृत्यू म्हणजे काय? त्या शरीराला बघून मी काय करू? त्या शरीरामध्ये काहीच नाहीये, हे त्यांना समजत होतं. तर असं असं ज्ञान आपण प्राप्त करायचंय आणि या ज्ञानाचा आपण आनंद घ्यायचा आहे. तर ह्यातच मी आज आता तुमच्या सगळ्यांचा काय म्हणतात त्याला, आभार मानते. कारण का तर मला तुम्ही असं बोलायला संधी दिलीत आणि माझं ऐकून घेताय आणि खूप खूप धन्यवाद. आणि खूप आनंद येतो मला असं बोलताना, सांगताना. कारण हा विषयच असा आहे की किती त्याच्यावरती रवंथ करावं तेवढं थोडं आहे. तुम्हाला सगळ्यांना प्रणाम. हृदयापासून धन्यवाद ताई. मी जरूर शेवटचं सेशन आपलं प्रश्नांचं असेल. ज्यांना ज्यांना प्रश्न असतील, ताईंशी संवाद साधायचा असतील, त्यांना कृपया विचारावे. किंवा आपले प्रश्न जरी ताई रोज विचारले तर नाही चालणार ना? मी चालेल ना, काही हरकत नाही. शेवटचं थोडे एक आपण 5-10 मिनिटं ठेवत जाऊ. पण हां, कसं की प्रश्न पण तो परिपक्व प्रश्न येऊ दे. म्हणजे प्रश्न बरोबर. उठला आणि पुढच्या चॅप्टरमध्ये त्याचं उत्तर असेल, तर मग हे नको असं अशा ह्याने मी म्हटलं दोन्ही चालेल. मला काही हरकत नाही पुन्हा. तेव्हा प्रश्न विचारायला पण असं होतं की तो विषय तिथे क्लिअर होतो. हे पण तितकंच कर. बरोबर. ठीक आहे. ठीक आहे. आप थोडे संकोच करतात आणि संकोच होतोच. मला मला चांगला अनुभव आहे. की सहसा प्रश्न विचारायला त्यांना असं वाटतं, की कसं विचारू असं असतं. मनात प्रश्न असतो जरूर. काही हरकत नाही. आणि जेव्हा तो आपल्याशी आपला मोकळेपण होईल तेव्हा आपोआप प्रश्न विचारतील. सुरू कर आता. इथेच आम्ही सगळ्यांची रजा मागतो. पुन्हा भेटूया उद्या 4 वाजता. कृपया सगळ्यांनी वेळेत यावे ही नम्र विनंती. धन्यवाद. जय श्रीराम. जय भेटू. श्री